हे मुळातच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून स्पष्ट करू इच्छितो भूमिका. कुठल्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला आमचा विरोध नाही. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि तोंडावर बोट असलेले विरोधक, अपवाद आमचे नगरसेवक अभिजित देसाई सोडले तर, यांनी जो ठराव मान्य केला की सरसकट सर्व मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणं, याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा विरोध आहे. सभागृहात आमच्या नगरसेवकांनी ते मांडलंय आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा विविध मराठी या विषयावर काम करणाऱ्या मराठी अभ्यास केंद्र असतील, इतर सामाजिक संस्था संघटना यांना घेऊन आम्ही विरोध करणार आहोत. अत्यंत उत्तम नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मराठी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. अगदी 1000-2000 घणसोलीमध्ये शाळा क्रमांक जी 42 आहे तिथे 3500 विद्यार्थी मराठी माध्यमात शिक्षण घेत आहेत. अशा वेळी आपण त्या शाळा बंद करून तिथे इंग्रजी माध्यम सुरू करणार आहात का, हा सवाल आम्हाला सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे. आपण जर प्रयोग करायचेच असेल की ज्याची पटसंख्या 20 आणि 25% कमी आहे, अशा सुद्धा 5-7 शाळा आहेत जिथे 75 आहे, 100 आहे, 150 आहे, ज्या 200 पटसंख्येच्या खाली आहे, तिथे आपण निश्चितपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा प्रयोग करावा. पण तरीही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी आपल्याकडे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर हे पुरेसं आहे का? एकाच बाजूला 10 दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या शाळेचे स्लॅब कोसळत आहेत. आरटीईची नीट अंमलबजावणी या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात होत नाही. शिक्षकांची, मराठी माध्यमातल्या शिक्षकांची वानवा आहे. हे सगळं विचार करता त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नवी मुंबई महानगरपालिकेकडे नाही. घाईघाईत घेतलेला हा निर्णय आहे आणि याच्या मागे मोठं अर्थकारण आहे. थोड्या काही वर्षांनी या महानगरपालिकेच्या शाळा खाजगी संस्थांना द्यायच्या, ज्या पद्धतीने सीबीएसईच्या शाळा सुरू केल्या आणि खाजगी संस्थांना करोडो रुपये त्या संदर्भात दिले जातात. याच्या मागे सरळ सरळ आर्थिक कारण आहे, भ्रष्टाचार आहे आणि या संस्थांचं खाजगीकरण मराठी माध्यमाच्या शाळांचं करायचं, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. शाळांचं फायर ऑडिट झालेलं नाही असंही आरोप केलेला आहे. काय स्पष्ट आहे? एकाच बाजूला म्हणायचं गोरगरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये का, पण गोरगरिबांच्या मुलांना असलेल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा देऊ नये का, हा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून विचारतो. ज्या शाळेचा स्लॅब कोसळला त्या शाळेचं कुठल्याही पद्धतीने फायर ऑडिट झालेलं नाही. अशा पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये संपूर्णतः 51 शाळांचं फायर ऑडिट झालेलं नाही याचं माहितीच्या अधिकारात उत्तर महानगरपालिकेने सर्व प्राचार्यांनी जे लिहून दिलंय ते आम्हाला दिले. म्हणजे आमच्या मुलांनी त्या अग्नितांडवात होरपळावं, मात्र तुम्हाला काही करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा रेटायच्या आहेत, पण आहे त्या सुविधा देण्याचं काम महानगरपालिकेकडून होत नाही, याचा हा डळडळीत पुरावा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मी सन्माननीय अमित साहेबांना, आमच्या नगरसेवक असेल, आमची संपूर्ण शहर कमिटी असेल, हा विषय यापूर्वीच सांगितलेला आहे. मराठी अभ्यास केंद्र अनेक सामाजिक संस्थांना सोबत घेऊन लवकरच महानगरपालिकेच्या बाहेर या नवी मुंबईत विविध ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करू. या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असतील, पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अगदी गणेश नाईक साहेब असतील आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना भेटून ही गोष्ट आम्ही त्यांच्याकडे प्रकर्षाने लक्षात आणून देणार आहोत.